मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे. रात्री 2 वाजता मूवी वगैरे बघून आलो आणि आता उर्वी इथे स्कूलमध्ये जायला रेडी आहे. आज तिच्या स्कूल ओपन हाऊस आहे आणि मग ओपन डे ठीक आहे. सो ते करून येऊया. थोडाच वेळ लागेल आणि मग नंतर आल्यानंतर बाकीची कसरत माझी असणार आहे आज दिवसभर. ते मी तुम्हाला थोडं थोडं दाखवेल. चला जाऊया तिच्या स्कूलमध्ये, बघू काय टी व्ही लावलेत मॅडमने, हो ना. चला कंटिन्यू करूया. तिथे काय मी शूट नाही करणार. चला तो आता आलो आहे आम्ही उर्वीच्या स्कूलमधून. काय 15-20 मिनटाचं काम होतं फक्त. आणि रिझल्ट म्हणाल तर सगळे 20/19 आहेत. फक्त जनरल अवेअरनेसला तिला 20/20 आहे. बाकी सगळीकडे 20/19 आहे. एक मार्क छोटं छोटं चुकवलेलं आहे. एनिवेज आम्ही काय एवढं तिला प्रेशर नाही करत आणि ठीक आहे. बाकी ओव्हरऑल तिचं सगळं चांगलं आहे. फक्त खूप जास्त बडबड करते लेक्चरच्या टायमिंग, एवढंच टीचरची कंप्लेंट आहे तिची. जे की तिच्या फ्रेंडसोबत ती गप्पा मारत बसते जास्त. सो चला आता बॅक टू वर्क. ॲक्च्युली सगळी हे काढणार आहे मी, किचनचं सगळं सामान काढणार आहे. एक मावशी भेटल्या आहेत मला, कारण की आमच्या ज्या मावशी आहेत ज्या माझ्या जेवण बनवायला येतात त्यांना काही टाईम नाही. ॲक्च्युली ते दिवसभर काही ना काही त्यांचं काम चालू असतं, त्यामुळे त्यांना अजिबात, त्या बोलल्या की टाईम नाही आणि त्यांची तब्येतही एवढी ठीक नाही आहे. सो त्या बोलल्या की मला नाही जमणार. मग मी त्यांनाच सांगितलं होतं अजून एक जण बघायला. सो त्या येणार आहेत आज भांडे घासायला. सगळं आता काढते, एक एक काढते. नाश्त्याची काहीतरी सोय करते आणि मग नंतर तयारी वगैरे करते, कारण की आज जेवण, मग ते सगळं काढलं तर जेवणाचं पण काही जमणार नाही. बघू आता काय कसं आहे. सो स्टे ट्यून. मी थोडं थोडं दाखवेल तुम्हाला काय कशी आहे, कसं साफ करते काय. स्टे ट्यून. उर्वी मला मदत करते. सगळा पसारा काढलाय आता आम्ही. ना पिशवी घेऊन जा. उन्हात ठेव सगळं. आता सगळे डबे वगैरे रिकामे करते. त्या मावशी येणार आहे त्यानंतर धुवून काढते. सगळं रिकामं करून ठेवते आणि पेस्ट कंट्रोलवाले पण येणार आहेत, ते पण मग सगळं त्यामुळे रिकामं करून ठेवते. मी हे सगळं डबे वगैरे काढलेत, काही गोष्टी काढून घेतल्यात, अजून बरंच आहे. इथं उर्वीने सगळं असं मस्त मी तिला दिलंय आणि तिने थांब ना मी बोलते, तू बोल. तिला मी सगळं दिलं एक एक तिकडून किचनमधून तिने आणून असं उन्हामध्ये ठेवलंय. बाकी हे पिठाचे डबे आहेत, ते काय गरज नाही धुवायची. येस, असं काहीच आहे आज सध्या. आणि बाकी काढलेत, बरण्या वगैरे सगळ्या रिकाम्या केल्यात. फ्रीज रिकामं करायचं आहे. बाकी हे सगळं काढते. सगळं भांडे काढले आता. आणि ॲक्च्युली त्या मावशी ज्या होत्या त्या फोनच उचलत नव्हत्या. सो मी तोपर्यंत हे सगळं क्लीन करून घेतले. जे काचेचे भांडे आहेत, हे काचेचे भांडे आहेत, हे सगळे क्लीन केलेत. खाली सगळे भांडे त्याच्यात काचेचेच आहे. ते काढायचेच आहे मला, ह्या ट्रॉल्या काढायच्या. काढू का ते जाळी काढायचेच आहे. घरी पेस्ट कंट्रोल वगैरे केलंय थोडस, आणि त्यामुळे जेवण वगैरे तर काही बनवायचा विषयच नाही. त्यामुळे बाकी चाललं बाहेर थोडं काहीतरी खाऊन येऊ बघू. मग नंतर आल्यावर बाकीचे कामं करायची. आणि त्या ज्या मावशी येणार होत्या त्या पण बोलल्या 1-1.5 तासांमध्ये जे काम आहे ते करून येते.
म्हणजे मग तोपर्यंत सगळं होईल आणि ते पेस्ट कंट्रोल केलं ते पण अर्धा एक तास काय करायचं नाही तिथे. सो म्हटले चला खाऊ घेऊया. इथं पण आहे. दिसतंय किती ऊन झालंय आणि आता आम्ही जातोय खायला. आता दुपारचं पण घरी आम्ही नाही बनवू शकत कारण की भांडे धुतलेले. सो इथे साई सागर मध्ये आलं. काय मैदा याचा गव्हाचा आहे चांगला आहेत ना उलट मैद्यापेक्षा. मागवले पनीर आणि रोटी. पनीर आणि रोटी. छान मागवला. पूर्वी राईस खाते. तर पप्पा किती गुजबाय तू बघ लाईट घाल ठेव. शाणी तो आता खाऊन वगैरे आलोय आणि आता आम्ही कामाला बिलगायचं. मला माहित नाही त्या बाईचं काय चाललंय. ती येऊन गेली का काय अजून तर काय आली नाहीये. माझं स्टार्ट करावं असं वाटतंय. चला चेंज करते आणि मग सुरुवात करते. बापरे किती स्पायडर्स लई. सो फायनली मी माझे स्वतःचे सगळे भांडे धुतलेत. मावशी काही शेवटपर्यंत आल्याच नाही. आता ट्रॉल्या वगैरे क्लीन करते. सगळे भांडे ऑलमोस्ट झाले. अजून सगळं वरचे कप्पे साफ झाले. खालच्या अजून ट्रॉल्या वगैरे क्लीन करायचे. हे ट्रॉल्या आता क्लीन करून ठेवते. बाकी तिकडे दाखवते भांडे सगळे. हे बघा हे सगळे भांडे आहे. इकडे काही भांडे आहेत हे छोटे मोठे सगळे. ते काही आहेत. आमच्या मावशी काही आल्या नाहीत ऍक्च्युली. काहीही घेणं देणं नाही आम्हाला. तुम्ही काहीही करा तिकडे असे. सो आमच्या मावशीने आल्यात. काय मावशीने धोका दिलाय. अवतार एकदम इग्नोर करा. सगळे भांडे माझे धुवून झालेत. तुम्ही बघू शकताय. हे वाले अंडे तिकडे ते सकाळी सगळं सुकवायला ठेवलं होतं ते आहे. हे सगळं असा पसारा इकडे काढून ठेवला आहे. आता किचन मध्ये सुशांतने मला थोडीशी हेल्प केलीत. वरचे फक्त जे कप्पे आहेत ना हे ते सगळे पुसून काढलेत. मी झटकून दिले होते झाडूने आणि मग त्यांनी पुसून वगैरे काढलेले आहेत. आता मी हे खालचं सगळं आणि ट्रॉल्या तर धुतल्यात. जे काय हे काढलेत ना ते घाण दाखवते. असं आहे सगळं. किती घाण झालेली इथं खाली. सो ते आता सगळं क्लीन करणार आहे. इकडे पण सगळं रिकामं करून ठेवलेत. आणि आता हे कधी आवडेल माहित नाही मला. फ्रीज बघू. आता माझी भांडी घासून झालीत आणि अवतार तुम्ही इग्नोर करा. भांडी वगैरे घासून झाले. थकली आता खरं तर. आणि मावशीनी ते एक मावशी म्हणजे आमच्या ज्या मावशी येणार होत्या ऍक्च्युली त्यांना तर म्हणजे ज्या माझ्याकडे रोज येतात त्यांना अजिबात टाइमच नव्हता आणि आजारीही झाल्या त्या. त्यामुळे त्या नाही बोलल्या. त्या बोलल्या की मी कोणाला तरी सांगते पण त्यांनाही कोणी भेटलं नाही. त्यानंतर मी एक शोधली तर ती हा बोलली आणि नंतर आलीच नाही. एकदा येऊन गेली. मला बोलली की मी अजून माझं 1-2 काम आहे ते करून येते 1-1.5 तासात. आणि नंतर ती काय आलीच नाही वाटतं. कारण किंवा कदाचित आम्ही जेवायला गेलो असणार तेव्हा ती येऊन गेली की काय माहित नाही. तिचा फोन लावते तर तिचा फोन तिच्या मिस्टरांकडे आहे. सो असा सगळा घोळ आहे. त्यामुळे म्हणते चला जाऊ दे आपले आपण काम करून घेऊया. मग मी स्वतःच भांडे घासून घेतले. तर सगळं झालेत भांडे घासून. आता फक्त किचनच्या खालच्या वरचे सगळे जे कॅबिनेट आहे ते तर क्लीन केले आहेत. सुशांतनी सगळे पुसून काढलेत. आता मी खालचे सगळे क्लीन करते. सो स्टे ट्यून. मी काय ते व्हिडिओ वगैरे काढायच्या नादात नाही बसणार.
मी तुम्हाला अपडेट देत राहील. सो वाजले आता 5 आणि हा सगळा पसारा अजून तसाच आहे. सगळं सुकवून देते, चांगलं सुकलंय तसं, पण अजून थोडंसं राहून देते. काही लगेच घाई पण नाहीये. 5 वाजलेत आणि इकडे माझं सगळं क्लीन झालंय. आता मी दाखवते. हे सगळे कप्पे ओपन करून दाखवते. सो इकडे चिमणीचा तो डक आहे. इकडे पण सगळं ओपन, सगळं ओपन. इकडे पण तसंच आहे आणि वरती पण सगळे ओपन आहेत. म्हणजे सगळं क्लीन करून झालेत. इकडे सगळं क्लीन करून झाले, तुम्ही बघू शकताय सगळं. आणि इथे खाली एवढी घाण होती, सगळं क्लीन करून झाले. देन तुमचा एरिया पण खूप जास्त घाण झालेला, सो तोही मी क्लीन केलाय. आणि इकडे पण इथे तेलाचा डबा ठेवते या साईडला मी, सो तिथे खूप तेलकट झालं होतं, खाली सगळं घासून काढलंय. आता माझं फक्त राहायला आहे तो किचन मध्ये जे राहिलंय ते फक्त फ्रीज आहे. आता हे मी क्लीन उद्या मे बी सकाळी उठून लवकर आहे ना सगळं काढून घेईन आणि पहिले सकाळी क्लीन करून घेईल. उद्या पण मला सुट्टी आहे, सो ते मी उद्या करेन. सो आता काय करते, हे सगळं मला फेकून द्यायचंय, ते मी इकडे सगळं काढून टाकलं. हे सगळं फेकून द्यायचं आणि बाकीचे ते भांडे वगैरे ते आता लावेल हळूहळू. हे असा कैसा दिवस गेलेला आहे माझा. 5 वाजून गेलेत आणि मी आता आंघोळ करते पहिली, फ्रेश होऊन येते, मग बाकीचं आवरूया. कारण की खूप घामघूम झाले आणि चिकट चिकट झालंय अंग नुसतं. सो मी आता आंघोळ करते पहिले.